माजी खासदार सदाशिव लोखंडेंचा कारसेवक ते खासदार प्रवास असून मी 3 वेळा आमदार 2 वेळा खासदार राहिलो आहे. शिर्डी राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला असे काही टीव्ही वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले. परंतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण आणि अकोले तालुक्यात रावण संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अपप्रचार यामुळे आपला पराभव झाला असल्याचं आपण वक्तव्य केलं होतं. या वाक्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं. वृत्तवाहिन्यांवर राम मंदिरामुळे पराभव झाला असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपण कारसेवक असून राम मंदिरासाठी जो लढा देण्यात आला त्यात आपण प्रामुख्याने सहभागी झालो होतो. सन 1990 मध्ये सोमनाथ ते अयोध्या जी रथयात्रा काढण्यात आली होती, या यात्रेचा रथ हा चेंबूर येथे तयार करण्यात आला होता. यावेळी त्याची जबाबदारी आमचे नेते हाशू अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पार पाडली होती. त्याचबरोबर संबंधित रथ सोमनाथ मंदिरापर्यंत पोहोचवण्याचे काम देखील दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपचा वार्ड अध्यक्ष म्हणून पार पाडली होती. तसेच 1989 साली जी शिलापूजनाचे आंदोलन झाले, देशभरातून प्रत्येक गावातून विटा पूजन करून सर्व विटा अयोध्येला पोहोचवल्या. या शिलापूजनाचा अभियानाचा देखील मी प्रमुख होतो. 1992 मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडली तेव्हा देखील मी त्या कारसेवेला अयोध्येत होतो. मी एकटाच गेलो नाही तर मी माझ्या वार्डातील शेकडो कारसेवक तिथे नेले होते. मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. हिंदुत्व माझ्या रक्तात आहे. आमचा DNA कधीही बदलणार नाही. आम्ही आमचे आयुष्य राम मंदिरासाठी खर्च केलेले आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सत्ता महत्त्वाची नसून राम मंदिर महत्त्वाचे असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं. औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारलं की राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला. त्यावर मी रावण संघटनेचा उल्लेख केला. रावण संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व आणि रामाबाबत अपप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचंही लोखंडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्याला सहकारी सर्वच पक्षांची मदत झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठं सहकार्य केलं असल्याचं सांगितलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.